हॅलो, नमस्कार. QSM या शॉर्ट क्लिप सिरीजमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. स्क्रीनवर दिसून येणारा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023च्या चालू घडामोडी सेक्शन अंतर्गत विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी हे प्रश्न आपण लॉजिकच्या माध्यमातून कसं सॉल्व्ह करायचं होतं ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेला आहे, संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहिमेसंदर्भात खालील योग्य विधाने तपासा. ओके, संयुक्त राष्ट्राची ही मोहीम आहे आणि या ठिकाणी आपल्याला विधानाच्या स्वरूपात प्रश्न विचारलेला आहे. या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आली का? या मोहिमेच्या समन्वयकपदी अँटनी ब्लिंकन यांची नेमणूक करण्यात आली. 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे मोहिमेचे उद्दिष्ट होते. ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशांमध्ये राबवण्यात येते. ओके, आणि आपल्याला योग्य विचारलेलं आहे. सो जर आपण संयुक्त राष्ट्राची ही मोहीम कन्सिडर केली तर ती आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे जगातील जी काही कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी ती कार्य करते. सो या ठिकाणी बरोबर असणार आहे. सोबतच देखील बरोबर असणार आहे, कारण आपण शाश्वत विकासाच्या ध्येयामध्ये अभ्यास होत असतो. सो या दोन्हीपैकी एक तरी कुठला तरी एक स्टेटमेंट बरोबर असणार आहे. दोन्ही एका वेळेस बरोबर असणार आहे. सो दोन्ही स्टेटमेंट एकाच विधानामध्ये किंवा एकाच पर्यायामध्ये असणारे जे काही स्टेटमेंट आहे किंवा विधान आहे, पर्याय आहे, ते आपण एलिमिनेट करू शकतो. जसं या ठिकाणी दिलेलं आहे ते आपण एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर पर्याय या ठिकाणी 4 मध्ये देखील दिलेला आहे, ते देखील आपण एलिमिनेट करू शकतो. त्या दोनपैकी कुठला तरी एक बरोबर असणार. जर आपण बरोबर कन्सिडर केला तर आपल्याला क ड अशा पद्धतीने आपल्याला योग्य पर्याय मिळून जातो. ओके, अशा